पाहूया 5वी स्कॉलरशिपमधील इंग्रजी विषयाचा पुढील भाग. आत्तापर्यंत आपण 11 चॅप्टर पूर्ण केलेले आहेत. 12वा आणि अत्यंत महत्त्वाचा आणि परीक्षेमध्ये हमखास यावर 4 प्रश्न हे येतातच, म्हणजे 8 गुण देणारा हा प्रकरणाचा महत्त्वाचा भाग आहे. 12वं प्रकरण उघडा, तुमचं नवनीत कंपनीचं पुस्तक काढा आणि पहा नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. नेम्स म्हणजे काय? नावं, पक्षी आणि प्राण्यांची नावं. देअर फिमेल्स म्हणजेच त्यांचे स्त्रीलिंगी रूप बघायचं आहे आपल्याला. देअर यंग वन्स म्हणजे त्यांच्या पिलांना काय म्हणतात. देअर लिव्हिंग प्लेसेस त्यांचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे. अँड देअर साऊंड्स आणि त्यांचा आवाज कशाचा आहे हे पाहायचं आहे. यासाठी अगोदर खालील तो चार्ट आहे तुमच्या पुस्तकातला, हा तुम्ही पाठांतर करणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या मनातल्या मनामध्ये भगवद्गीतेवर हात ठेवा आणि हात घेऊन शपथ खा की मी हा सर्व भाग 100 वेळेस वाचेन. जर तुम्ही 100 वेळेस वाचलात तरच तुम्हाला यातील सगळे प्रश्नाची उत्तरे येतील. बघा इथं चार्ट काय, नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स म्हणजेच काय, पक्ष्यांची नावं आणि प्राण्यांची नावं. मग आता तुम्हाला एवढं येत नाही का रे आता. ॲस म्हणजेच काय, डॉंकी. बॅट म्हणजेच काय, वटवाघूळ. बियर म्हणजे अस्वल. बी म्हणजे मधमाशी. त्याच्यानंतर बर्ड म्हणजे पक्षी. हे सगळे इथं पक्ष्यांची आणि प्राण्यांची नावं दिलेत. यंग वन्स म्हणजे त्यांची पिलं. ॲस म्हणजे डॉंकी. डॉंकीच्या पिलाला म्हणतात फॉल. बॅट म्हणजे वटवाघळाच्या पिलाला म्हणतात पफ. बियर म्हणजे अस्वलाच्या पिलाला म्हणतात कब. बी म्हणजे मधमाशीच्या पिलाला म्हणतात ग्रब. बर्डच्या पिलाला म्हणतात बर्डी किंवा नेस्लिंग. लक्षात आलं हे आहे का नाही सोपं. मेल्स अँड फिमेल्स. आता डॉंकीमधला जो मेल आहे त्याला म्हणते जॅक आणि फिमेल आहे त्याला म्हणते जेनी. बॅटमध्ये मेल आणि फिमेलला बॅटच म्हणतात. बियरमध्ये अस्वलाच्या ह्याला पुरुषवाचक असेल म्हणजे पुल्लिंगी असेल तर बोर म्हणतात आणि स्त्रीलिंगी असेल तर सो म्हणतात. बी मधमाशी त्याला म्हणतात मेल असेल तर यम म्हणजे काय, मेल. ड्रोन आणि स्त्रीलिंगी असेल तर वर्कर म्हणजे यफ लिहिले बघा, फीमेल. समजलं. त्याच्यानंतर लिव्हिंग प्लेसेस म्हणजे त्यांची घरांची नावं. डॉंकीचं काहीच घर नाही दिलेलं इथं. वटवाघळाचं घर आहे ट्री ऑर केव म्हणजे वटवाघूळ कुठं राहतो, झाडावर किंवा गुहेत. बियर अस्वल कुठं राहतो, इथं स्पेसिफिक ठिकाण दिलं नाही. मधमाशी कुठं राहते, बिहायू म्हणजेच काय, मधाचे पोळे किंवा ॲपियर मधुमक्षिकालय तिथं राहतात. बर्ड पक्षी, नेस्ट म्हणजे घरट्यात किंवा ॲव्हियरी पक्षिकालय. अलग लक्षात. ॲस आता त्याच्यानंतर काय, क्राईज म्हणजे ओरडणे, काय त्यांचा आवाज कसा आहे. डॉंकीचा आवाज ब्रेज म्हणजे डॉंकी. ब्रेज म्हणजे त्याचा आवाज ब्रेज या शब्दानं दाखवला जातो. बॅट स्क्रिचेस म्हणजे काय, जोरात किंचाळणे. बियर म्हणजे अस्वल ग्राउल गुलगुरतो किंवा स्नोर्स म्हणजे स्नुंगतो. बी हमिंग हम्स म्हणजे गुणगुण करते. बज म्हणजे गुणगुण करते. बर्ड चर्ब्स ट्विटर चिवचिवाट करतात. लक्षात आलं तुम्हाला हे. मग आता जसं हे 1 2 3 4 5 जसं लक्षात आलं तसं पुढचंही लक्षात येईल. मग लक्षात येईल तर वाचा. हे फार आणि अत्यंत महत्त्वाचं आहे. हां बघा आता काय काय दिलं आहे. बुल ऑक्स म्हणजे बैल त्याच्या पिलाला म्हणायचं काफ. पाठ करा. बैलाच्या पिलाला काय म्हणायचं, काफ. त्याच्यानंतर फिमेल, त्याच्यात फिमेल कोण आहे तर गाय. गाईला काय म्हणायचं, काऊ. त्याच्यानंतर त्यांचं लिव्हिंग प्लेस पेन, बॅरी, शेड ह्याच्यामध्ये ते राहतात. आलं का लक्षात. म्हणजेच काय, त्यांचं गाय. आता इथं जरी बुल आणि ऑक्स दिला असेल तर काऊसुद्धा आहे बरं का हे. अलग लक्षात. आणि काऊ आणि बुल आणि ऑक्सचं एकच येते. आणि बुल और ऑक्स त्यांचा आवाज कसा आहे, बॅलोज म्हणजेच काय, ते मोठ्याने ओरडतात. कॅमल म्हणजे उंट, त्याच्याही पिलाला काफच म्हणतात म्हणजे वासरू म्हणतात. त्याच्यामध्ये मेल आणि फिमेलला कॅमेलच म्हणतात. कुठं राहतात, लिव्हिंग प्लेस कॅमेल कुठं राहतात, डेझर्टमध्ये राहतात. आणि त्याच्या आवाजाला काय म्हणायचं, ग्रंट्स.
असं त्यांच्या आवाजाला म्हणतात. लक्षात आलं? हे सगळं तुम्हाला पाठांतर करायचं आहे बरं का बालमित्रांनो. तुम्ही जर सगळं लक्षात ठेवलात, पाठ केलात, तर ह्याच्या एवढा सोपा भाग तुमचा कोणताच नाही. आलं का लक्षात? आणि हे तर प्रश्न सगळे परीक्षेत येतातच बरं. ग्रंट्स म्हणजेच काय रे? रेकणे किंवा डुकरणे, त्याला म्हणतात ग्रंट्स. आणि हे आवाज कोण करतंय? कॅमल म्हणजे उंट. समजलं? नेक्स्ट कॅट. कॅट म्हणजे काय? मांजर. मांजरीच्या पिल्लांना म्हणतात किटन. आणि त्याच्यामध्ये जे मेल असतंय त्याला म्हणते टॉम. जर तुम्ही टॉम अँड जेरी बघतात ना, त्या टॉम अँड जेरीमध्ये टॉम कोण आहे? म्हणजे बोका. आलं का लक्षात? आणि क्वीन म्हणजेच काय? तर मांजरीन असं होतं. लिव्हिंग प्लेसेस काहीच दिलं नाही. आणि त्यांचा आवाज आला काय? म्यूज किंवा फुर्स असा आवाज आहे. कॉक म्हणजे कोंबडा. त्याच्या पिलांना म्हणतात चिक. जर मेल कॉक असेल तर त्याला म्हणतात रोस्टर म्हणजे कोंबडा, आणि हेन म्हणजे कोंबडी. आणि कोट म्हणजेच काय? लिव्हिंग प्लेस. आणि कोट म्हणजेच काय? खुराडे. कोट घातलास का रे तू आज? असं म्हणतात ना. तर कोट म्हणजे काय? खुराडे. खुराडे घातलं का गावर? तर हे कोट म्हणजे तसं नाही. तर कोट म्हणजे कोंबड्याची राहण्याची जागा, खुराडे. क्रोज म्हणजे कावळा. म्हणजेच काय? नाही, क्रोज म्हणजेच काय? तर कुकू चुकू असा आवाज करणे. आलं का लक्षात? क्लक्स म्हणजे काय? ओरडणे. त्याच्यानंतर काय पुढचं? काऊ म्हणजे गाय. काफ म्हणजेच काय? तिचं पिल्लू, वासरू. आणि पुरुषवाचक असेल तर बुल, आणि स्त्रीवाचक असेल तर काऊ. बुल म्हणजे बैल, काऊ म्हणजे गाय. समजलं? आणि लिव्हिंग प्लेसेस इथं काहीच दिलं नाही. आणि त्यांचं लिव्हिंग प्लेस जरी काऊ जरी असेल तरी काय येईल रे? शेड. कारण इथं बुल आणि ऑक्सच्या इथं दिले बघा, शेडमध्ये राहते बैल. मग बैल जर शेडमध्ये राहत असतील तर काऊसुद्धा कुठे यायला पाहिजे? शेडमध्ये. तिथं चुकलं आहे. आणि त्याचा आवाज काय? लोज किंवा मोज, हंबरणे. क्रिकेट म्हणजे किरकिर करणारे किडे. त्यांच्या पिलांनाही क्रिकेटच म्हणतात. आणि मेल फिमेल क्रिकेटच आहे. लिव्हिंग प्लेस काहीच डॅश दिले. आणि त्याचा आवाज आला काय म्हणलं जाते? तर क्रिक्स आणि चर्प्स म्हणजेच काय? कर्कश आवाजात ओरडणे म्हणजेच काय? क्रिक्स चर्प्स. क्रो म्हणजे कावळा. त्याच्या पिलाला काही नाही नाव, कावळाच, क्रोज. त्याच्यानंतर मेल फिमेल क्रोज राहतात कुठं? घरट्यात, नेस्ट. आणि आवाजाला कावज म्हणजे काय? काव काव करणे. त्याच्यानंतर कुकू. हे कुकू पक्षी आहे. तर कुकू पक्षीच्या पिल्ल्याला कुकूच म्हणतात. त्यांचे मेल फिमेल कुकूज घरटेत नेस्टमध्ये राहतात. आणि कूज आणि सिंग्स गाणं गातात. कू कू असा आवाज करतात ते. डिअर म्हणजे हरिण. त्याच्या पिल्लाला म्हणतात फॉन. हे लक्षात ठेवा बरं का. त्याच्या पिल्लाला काय म्हणतात रे? डिअरच्या पिल्लाला, हरणाच्या पिल्लाला फॉन. फॉन म्हणजे काय? हरणाचे पिल्लू. आणि स्टेज किंवा बक म्हणजे पुरुषवाचक. हरण असेल तर स्टेज किंवा बक म्हणतात. आणि डो म्हणजे हरणी. हरणीला जर असेल तर त्याला डो म्हणतात. त्याच्यानंतर राहतात कुठं? काही दिलं नाही, जंगलात राहतात. आणि आवाजाला काय म्हणतात त्यांचा? बेल्स. समजलं? फॉन म्हणजे काय? त्याचं पिल्लू. फॉन म्हणजे पाडस असं होतं बरं का. त्याच्यानंतर डॉग म्हणजेच काय? कुत्रं. त्याच्या पिल्ल्याला पपी म्हणतात किंवा पप. आणि कुत्रा असेल तर डॉग, आणि कुत्री असेल तर बिच. आणि राहतात कुठं रे ते? कॅनल. कुत्र्याच्या घराला काय म्हणायचं? कॅनल. हे लक्षात ठेवा. बार्क्स म्हणजे भुंकणे. ग्राउल्स म्हणजे काय? गुरगुरणे. हे लक्षात ठेवा, कुत्र्याचा आवाज. समजलं एवढं? चला पुढं. पुढचं काय तुमच्या पुस्तकात दिले बघा? डो. डो म्हणजे काय? कबूतर. त्याच्या पिल्ल्याला काय म्हणतात? तर स्क्वॅब. त्यांचं मेल फिमेल डोवच. आणि ते राहतात कुठं? कोट म्हणजेच काय? विसरत नाही तुम्ही कधीच. कोट घातलाच का रे? खुराडा घातलाच का? कोट म्हणजे खुराडे. आणि आवाज काय?
कूज म्हणजेच काय कुटरगू कुटरगू. पुढचं डक. डक म्हणजेच काय बदक. त्याच्या पिलाला काय म्हणायचं डकलिंग. आणि जर मेल डक असेल तर त्याला ड्रेक आणि फिमेल असेल तर डक. राहण्याचं ठिकाण काहीच दिलं नाही. आणि क्वॅक्स म्हणजेच काय तर बदकाच्या आवाजाला क्वॅक म्हणतात. ईगल आता हे पक्षी आहे गरुड. ईगललेट त्याच्या पिल्याला ईगललेट म्हणतात. आणि मेल फिमेल ईगलच आहेत. आणि ते राहतात कुठं तर एरी म्हणजेच काय उंचावर. आयरी म्हणजेच काय एकदम उंचावर असणारं घरटं. हां त्याच्यानंतर एरिक आयरिक. त्याच्यानंतर त्यांचा आवाजाला काय म्हणतात रे स्क्रीम म्हणजेच काय किंचाळणे. त्याच्यानंतर काय एलिफंट म्हणजे हत्ती. हत्तीच्या पिल्याला म्हणायचं काफ. आणि मेल फिमेल एलिफंटच म्हणतात. राहण्याचं ठिकाण इथं दिलं नाही. आणि त्यांचं आवाजाला काय म्हणतात रे ट्रम्पेट्स म्हणजेच काय चित्कारणे. त्याच्यानंतर फ्लाय म्हणजे माशी. त्यांच्या पिल्याला म्हणतात मॅगॉट म्हणजे आळी. आणि त्यांच्या आवाजाला म्हणतात बज किंवा हम्स म्हणजे गुणगुणणे. फॉक्स म्हणजे कोल्हा. त्यांच्या पिल्याला कब म्हणतात. आणि फिमेल आहे वॅक्सिन. वॅक्सिन म्हणजे काय कोल्हीन. आणि राहतात कुठं पृथ्वीवर अर्थ जंगल. पाठांतर करा. बार्क्स म्हणजेच काय बार्क्स. आणि येल्प्स म्हणजेच काय कोल्हेकुई. कोल्ह्याच्या आवाजांना काय म्हणायचं कोल्हेकुई. इंग्लिशमधून येल्प्स किंवा बार्क्स. त्याच्यानंतर पुढचं काय कुत्र्याचा आणि कोल्ह्याचा आवाज सेम बार्क्सच उच्चार आहे बरं का. फ्रॉग. आणि त्याच्या पिल्लाला म्हणायचं टेडपोल म्हणजेच काय माशासारखे असतात ते पिल्ले त्याला म्हणायचं टेडपोल. आणि त्यांच्या आवाजाला काय म्हणायचं क्रॉक्स म्हणजेच काय ड्राव ड्राव आवाज असा काढणे. पाठ व्हायलंय ना. गोट म्हणजेच काय बकरी. आणि त्यांच्या पिल्लाला काय म्हणायचं किड. त्यांच्या पिल्लाला म्हणायचं काय कीड. आपण म्हणतो बघा कीड लागली ते कीड नाही. बकरीच्या पिल्लाला म्हणतात कीड. जसं किड्स असतात आपले बरोबर आहे तसं कीड म्हणायचं बरं का नुसतंच कीड. आणि जर पुरुषवाचक असेल गोट असेल तर त्याला म्हणायचं बिली गोट. आणि जर स्त्रीवाचक असेल तर काय म्हणायचं नॅनी गोट. ते कुठं राहतात पेन किंवा फोल्ड म्हणजेच काय त्याला गोठा म्हणतात बरं का. पेन म्हणजे गोठा फोल्ड म्हणजे गोठा. आणि ब्लीड्स म्हणजेच काय रे बे करणे. जसं करतात ना हे असा आवाज कुणाचा आहे बकरीचा. गुज म्हणजेच काय हंस जातीचा एक पक्षी त्याला म्हणतात गुज. त्याच्या पिलाला म्हणायचं गुजलिंग म्हणजे लहान हंस पक्षी बरं का. आणि मेल असेल तर म्हणायचं जेंडर. आणि जर फिमेल असेल तर गुज. आणि त्याच्या आवाजाला काय म्हणायचं कॅकल्स म्हणजेच काय क्लक क्लक असा आवाज करणे. हेन म्हणजेच काय कोंबडी. त्यांच्या पिलांना चिकन म्हणायचं. आणि मेल असेल तर कॉक म्हणायचं. आणि ते राहतात कुठं कूप. कूप म्हणजेच काय खुराडे. कूप म्हणजे सुद्धा खुराडे बरं का. आणि कोट म्हणजे सुद्धा खुराडे. त्याच्यानंतर क्लक्स म्हणजेच काय तर आवाज करणे. कुकू चुकू कॅकल्स म्हणजेच काय कोंबडीचा आवाज. हॉर्स म्हणजे काय घोडा. त्याच्या पिलाला म्हणायचं कोल्ट किंवा फोल म्हणायचं. आणि जर मेल असेल तर त्याला म्हणायचं स्टॅलिन. आणि जर घोड्याला म्हणायचं स्टॅलन. आणि घोडी असेल तर मेयर. मेयर म्हणजे घोडी. आणि ते कुठं राहतात स्टेबल म्हणजेच काय रे स्टेबल म्हणजेच काय तबेला. जिथं नुसते तबला म्हणजे काय आपला दादीन दिंदा तादीन दिंदा तातीन तिंता तादीन दिंदा हे झालं तबला. पण तबेला तबेला म्हणजे काय नुसती तिथं घोडेच राहतात त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाला तबेला म्हणतात. आणि इंग्लिशमध्ये काय स्टेबल. आणि त्याच्या आवाजाला म्हणतात स्नॉट्स किंवा नेज म्हणजेच काय खिंकाळणे. असं खिंकाळणे. त्याच्यानंतर मी घोडा नाही आहे त्याच्यामुळे मला घोड्यासारखा येत नाही. हाय ना म्हणजेच काय हे एक प्राणी आहे कोल्ह्यासारखा. त्याच्या पिल्ल्याला कबच म्हणतात. राहते केव म्हणजे गुहेत. आणि आवाजाला कसा आहे त्याचा हसण्याचा बोलण्याचा आवाज लॉफ्स किंवा स्क्रीम्स किंचाळण्याचा. जॅकल म्हणजे काय
कोल्हा. तुम्ही म्हणताल सर फॉक्स म्हणजे बी कोल्हा. हो, फॉक्स म्हणजे ही कोल्हा आणि जॅकल म्हणजे सुद्धा कोल्हाच. तर त्याचा पिल्ल्यालाही जॅकल, त्याचे मेल फिमेल जॅकल राहतात केवमध्ये, सेमच आहे. आणि त्याच्या आवाजाचा काय आहे, आऊल्स म्हणजेच काय, मोठ्याने ओरडणे. आऊल्स म्हणजे काय, खूप मोठ्याने ओरडणं. कांगारू, आणि कांगारूच्या पिल्ल्याला काय म्हणायचं, तर जो. म्हणजेच हे बघा, कांगारूचे पिल्ले त्याच्या पोटाच्या पिशवीतच जाऊन बसतात, ते जो असतात. मेल कांगारूला बक, फिमेल असेल तर डो. त्याच्यानंतर राहण्याचं ठिकाण नाही, त्याचा आवाज नाही. लॉयन, लॉयन म्हणजे काय, सिंहाच्या पिल्ल्याला कबच म्हणतात. सिंह असेल तर लॉयन आणि सिंहीण असेल तर लॉयनेस. राहतात डेन म्हणजे गुहा आणि केव म्हणजे सुद्धा गुहा. म्हणजेच हे कसली रे गुहा, हिस्त्र पशु जे असतात, जे मांसाहारी पशु असते त्यांची राहण्याची जागा म्हणजे डेन किंवा केव. आणि त्याचा आवाजाला काय आहे, रोअर्स म्हणजे काय, गर्जना करणे, असा रोअर्स. त्याच्यानंतर मंकी म्हणजे माकड, त्याच्या पिल्ल्याला बनायचं इन्फांट. इन्फांट म्हणजेच काय रे, माकडाची पिल्ले. आणि राहतात कुठं, झाडावर. त्यांच्या आवाजाला काय म्हणायचं, चॅटर्स म्हणजेच काय रे, बडबड बडबडबड करणे. ग्रिबल्स किंवा हुप्स, नुसतं हुप हुप करणे. गिबल्स म्हणजेच काय, पुन्हा पुन्हा तेच तेच शब्द बोलणे, ते गिबल्स. त्याच्यानंतर काय, माऊस, त्यांच्या पिल्ल्याला माऊसच म्हणतात. जर मेल असेल तर बक, फिमेल असेल तर डो. त्याच्यानंतर ते राहतात कुठं रे, माऊस कुठं राहतात आता एवढं माहीत नाही, कुठं राहतात. आपण जर उंदराला मारायला गेलो तर पळत पळत जाते, तरी कुठं जाते, बिळात, होल. आणि त्यांच्या आवाजाला काय म्हणायचं, स्क्वॅक्स म्हणजेच काय, ची 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 आवाज करणे. पुढचं बघा, आऊल. आऊल म्हणजेच काय रे, घुबड. त्याच्या पिल्ल्याला म्हणायचं आउलेट. राहतात कुठं, बार्न आणि ट्री इथं राहतात. म्हणजेच काय, गोदामामध्ये किंवा मोठ्या झाडावर राहतात. आणि त्यांच्या आवाजाला काय म्हणतात, हुट्स म्हणजेच काय, चित्कार. ने आलं का लक्षात, हुट्स. पॅरोट, तुमच्या आवडीचं पोपट, त्याच्या पिल्ल्याला चिक म्हणतात. राहतो कुठं, ते हॉलो किंवा केज, जाळी ह्याच्यामध्ये दिसतंय ते, त्याला जाळीमध्ये अडकून टाकतात. किंवा तो कुठं राहतो, जिथं खूप खूप मोठ्या झाडाची जी पोकळी आहे त्याच्यामध्ये राहतो. आणि त्याच्या आवाजाला काय म्हणायचं, चॅटर्स किंवा स्क्वॅक. पीफोल, पीफोल म्हणजेच काय रे, त्याला मोरच म्हणतात, पिकॉक, पीफोल. आणि त्यांच्या पिलांना पीचिक म्हणतात. जर मेल असेल तर पीकॉक, फिमेल असेल तर पी हेन म्हणजे लांडोर. राहतात कुठं, ट्री, झाडावर राहतात. आणि त्यांच्या आवाजाचा काय आहे, श्रीक्स म्हणजेच काय, कर्कश ओरडणे किंवा स्क्रीम्स म्हणजे जोरात ओरडणे. पिग, त्याच्या पिल्ल्याला म्हणतात पिगलेट किंवा पिगलिंग. आणि त्यांची फिमेल जी असते त्याला म्हणायचं सो. राहतात कुठं, स्टे किंवा पेन. पेन म्हणजेच काय रे, घाणेरडी जागा. आलं का लक्षात, गच्चाळ एकदम, जिथं नुसता चिक्कल असते ती, तसल्या जागेमध्ये कुठं राहते, ते पिग राहते. ग्रंट्स म्हणजेच काय, डुकरणे किंवा स्क्वेल्स म्हणजेच काय, डुकरणे, त्याचा आवाज. आता पिंजन म्हणजेच काय, कबूतर, त्याच्या पिल्ल्याला म्हणायचं स्क्वॅब. ते मेल असेल तर कॉक, फिमेल असेल तर हेन म्हणायचं. ते राहतात कुठं, कोट किंवा नेस्ट. आलं का लक्षात. पाळीव पक्षाचे जी राहण्याची जागा आहे त्याला कोटसुद्धा म्हणतात. हां. आणि आवाज काय, कूज, पिंजनचा आवाज. रॅबिट म्हणजे काय, ससा. तो कुठं राहतो, त्याच्या पिल्ल्याला काय म्हणायचं, बनी किंवा बक असं म्हणतात. बनी किंवा बनी म्हणतात आणि बक पण म्हणतात. आणि ते फिमेल असेल तर काय म्हणायचं, डो. त्याच्यानंतर बुर्रो, तो राहतो कुठं, बुर्रो म्हणजेच काय, तर बीळ करून बिळात राहतो. हच म्हणजेच बिळात, पेटारा. त्याच्यानंतर पुढचं रेवन म्हणजेच काय, डोम कावळा. आला का लक्षात. हे जे आहे रेवन, तर तो राहतो कुठं, झाडावर किंवा घरट्यात. आणि आवाज क्रॉक्स. सीगल, आता हे सीगल म्हणजेच काय, समुद्राजवळचा खूप मोठा पक्षी. आलं का लक्षात. तो असा एवढा मोठा पक्षी आहे की ससा सुद्धा गिळू शकतो, इतका मोठा पक्षी. त्याला काय म्हणायचा,
सीगल. तो राहतो कुठं? बीच म्हणजे समुद्र किनाऱ्यावर. आणि ते स्क्रीम म्हणजेच काय? जोरात किंचाळतो. त्याच्यानंतर सरपंट किंवा स्नेक, आलं का लक्षात? म्हणजे सरपटणारा प्राणी, साप. त्याच्या पिल्लाला काय म्हणायचं? स्नेकलेट म्हणजे सापाचं पिल्लू. तो कुठं राहतो? होलमध्ये. आणि त्याचा आवाज कसा असतो? असा आवाज असतो. शिप म्हणजे काय? मेंढी. त्याच्या पिल्लाला लॅम्ब म्हणायचं. आणि स्त्रीलिंगी असेल तर यू. ते कुठं राहतात? पेन किंवा फोल्ड, गोठ्यामध्ये राहतात. आलं का लक्षात? पुढचं, त्यांचा आवाज ब्लिट्स किंवा बाज, बाज असा आवाज आहे. स्नेल म्हणजे काय? गोगलगाय. तर गोगलगायच्या पिल्ल्याला गोगलगायचा स्नेलच. त्याच्यानंतर ते राहतात कुठं? शेल म्हणजे कवचात राहतात. त्याच्यानंतर स्पॅरो म्हणजे चिमणी. चिमणी कुठं राहते? नेस्ट म्हणजे घरट्यात. आवाज काय? चिर्प. स्पायडर म्हणजे कोळी, स्पायडरलिंग असं म्हणतात हां पिलाला. आणि तो कुठं राहतो? वेब म्हणजे जाळे. कॉब वेब म्हणजेच काय? तर कॉब वेब म्हणजे सुद्धा कोळ्यानं तयार केलेलं जाळं. पुढचं, स्क्विरल म्हणजे खार. त्याच्या पिलाला पप्पच म्हणतात. आणि मेल असेल तर बक, फिमेल असेल तर डो. पुन्हा ड्रे आणि ड्रेन हे त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे. आणि आवाज काय त्याचा? स्क्विरलचा स्क्वॅक. त्याच्यानंतर स्वालो म्हणजेच काय? आकाराला लहान पण खूप चपळ असा पक्षी म्हणजे स्वालो. तो कुठं राहतो? नेस्ट म्हणजे घरट्यात. आणि आवाज काय करतो? ट्विटर्स. पुन्हा स्वॅन म्हणजेच काय? हंस पक्षी. आणि त्याच्या पिलाला काय म्हणायचं? सिग्नेट. हंस पक्षाच्या पिलाला सिग्नेट. मेल असेल तर स्कॉब म्हणतात आणि फिमेल असेल तर पेन म्हणतात. आणि त्याच्या आवाजाचं काय? क्राईज म्हणजे काय? गर्जना करणे. म्हणजेच क्राईज म्हणजे ओरडणे बरं का. हां. टायगर म्हणजे वाघ. वाघच्या पिलाला कब म्हणतात. तो त्याचे फिमेल असेल तर टायग्रेस म्हणतात. डेन किंवा केव, हिंस्त्र पशुची जी असते ती राहण्याची जागा ती गुहा आहे. त्याच्या आवाजाला ग्रोअर्स किंवा ग्राउल्स, गर्जना करणे. त्याच्यानंतर काय? उल्फ म्हणजे काय? लांडगा. त्याच्या पिलाला कबच म्हणतात. आणि जर लांडगीन असेल तर बीच म्हणतात. राहतो केवमध्ये राहतो. आणि आउल्स आणि एल्स म्हणजेच काय? तो ओरडतो अशा पद्धतीचं. आता हे झालं अतिशय महत्त्वाचा भाग. पहा बरं, आता हे महत्त्वाचा भाग संपल्यानंतर आपल्याला हे सगळं शिकायचं आहे कशासाठी? प्रश्नांच्या उत्तरासाठी. मग प्रश्नांची उत्तरं शिकण्यासाठी पहिल्यांदा सॅम्पल क्वेश्चन पहा आणि मग हे नमुना प्रश्न तुम्हाला यायला लागले की मग बाकीचे येतात. काय दिले? क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हॉट साऊंड डज द ॲनिमल इन द पिक्चर मेक? आणि तुम्हाला सांगायलो, तुम्ही तुमच्या आईची शपथ, बाबाची शपथ घ्यायची आणि मनामध्ये ठरवून टाकायचं की पुस्तकामधले मराठीत दिलेले अर्थ मी वाचणार नाही, बिलकुल वाचायचे नाहीत. प्रश्न इंग्लिशमधला इंग्लिशमधूनच समजून घ्या. व्हॉट साऊंड म्हणजे कोणता आवाज? डज द ॲनिमल इन द पिक्चर, ह्या पिक्चरमधला प्राणी. मेक म्हणजे काढतो. मग ह्या पिक्चरमध्ये कोण आहे? गाढव. गाढव आवाज कसा काढतो? तर आता इथं दिलंय मू. मू तर हे गाडीचा आवाज आहे. गाय असेल तर मू म्हणायचं. ने तर घोड्याचा आवाज आहे. त्याच्यानंतर ब्रे, हा तर आवाज कुणाचा आहे? गाढवाचाच. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. रोअर म्हणजे हे टायगरचा आवाज आहे, गर्जना करणे. म्हणून पहिल्याचं उत्तर काय? पर्याय नंबर 3. कळाला प्रश्न? कसा सोडवला समजला? तर हे सगळं तुम्हाला पाठांतर पाहिजे बरं का. आता लक्षात ठेवा, रोअर कुणाचा आवाज आहे सांगा बरं तुम्हीच? सिंहाचा. ने कुणाचा आवाज आहे? घोड्याचा. आणि मू कुणाचा आवाज आहे? गाईचा. पाठ झालं एवढंच पाठ झालं ना बस. चला पुढचा प्रश्न काय म्हणलंय? द यंग वन ऑफ अ लॉयन इज कॉल्ड. द यंग वन म्हणजेच काय? पिल्लू. कुणाचं? ऑफ लॉयन, सिंहाच्या पिलाला. इज कॉल्ड म्हणजे म्हणतात. मग सांगा सिंहाच्या पिलाला काय म्हणतात? हे पाठ पाहिजे. पपी. पपी तर कुत्र्याच्या पिलाला म्हणतात. जो तर कांगारूच्या पिलाला म्हणतात. आणि लॅम्ब तर मेंढीच्या पिलाला म्हणतात. मग काय? कब. एकदम बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर काय दुसऱ्याचं? पर्याय नंबर
2 ऐका नाही सोपं. मग कशामुळं सोपं गेलं? तुम्ही जर सुरुवातीला शिकवलेला भाग जर वाचलात रे, तर ते भाग वाचल्यानंतर पुढचा सगळा भाग एकदम चुटकी सरशी सोपा जाते. म्हणून सुरुवातीला दिलेला भाग 100 वेळेस वाचा, त्याच्यासाठीच म्हणलं होतं. 8 मार्क तुम्हाला पडतील, हे लक्षात ठेवा. 4 प्रश्न येतेच. क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द गिवन पेअर्स, गिवन पेअर्स म्हणजे काय, दिलेली जोडी ऑफ वर्ड्स इज इनकरेक्ट. इनकरेक्ट म्हणजे काय, चुकीची आहे. मग दिलेली जोडी कोणती चुकीची आहे? डॉंकी फोल. डॉंकीच्या पिल्लाला फोल म्हणतात, हे तर बरोबर आहे की रे. गोटच्या पिल्लाला किड म्हणतात, बकरीच्या पिल्लाला किड म्हणतात, बरोबर आहे. सीलच्या पिल्लाला काफ म्हणतात, हेही बरोबर आहे. बियरच्या पिल्लाला बियरलिंग म्हणतात, चुकलं. बियरच्या पिल्लाला, फॉक्सच्या पिल्लाला, वुल्फच्या पिल्लाला, टायगरच्या पिल्लाला, लॉयनच्या पिल्लाला काय म्हणतात? कबच म्हणतात. म्हणून इथं बियरलिंग हे चुकलं. म्हणून चुकीची जोडी पर्याय नंबर 4. पुढचं, इफ डक्स क्वॅक, जर बदकं हे क्वॅक आवाज काढत असतील, देन फ्रॉग्स डॅश डॅश, मग बेडूक आवाज कसा काढत असतील? नंबर 1, ब्लीट. ब्लीट म्हणजेच काय रे, तर बकरीचा आवाजाला ब्लीट म्हणतात. रोअर म्हणजे टायगरच्या आवाजाला म्हणतात. त्याच्यानंतर आऊल, हे तर काय, लांडग्याचा आवाजाला आऊल म्हणतात. मग आपल्याला कणाचा पाहिजे? फ्रॉगचा, म्हणजेच क्रॉक. फ्रॉकच्या आवाजालाच क्रॉक म्हणजे ड्राव ड्राव करणे. समजलं? पुढचा प्रश्न 5वा. प्रश्न वाचा आणि त्याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना समजायला पाहिजे मनातल्या मनात. विच इज द लिव्हिंग प्लेस ऑफ अ माऊस. उंदराचं राहण्याचं ठिकाण कोणते? केव. केवमध्ये तर टायगर राहते. ट्रीमध्ये तर बर्ड्स बसतात. फोल्डमध्ये तर मेंढ्या राहतात. मग कोण राहिलं? पर्याय नंबर 4च. 1, 2, 3 पर्याय येत नाहीत, उरला काय 4. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 4 होल. पुढचं क्वेश्चन नंबर 6, इफ बी ड्रोन. बी म्हणजेच काय? मधमाशी. आणि ड्रोन म्हणजेच काय? नर मधमाशी असेल तर ड्रोन. हे लग्नामध्ये बघा, तुम्ही नवरदेव नवरा नवरी बसलेले असते, त्याच्यावर एक ड्रोन फिरत असते बघा, ते ड्रोन म्हणजेच काय? कॅमेरा. ऐक नाही आता लक्षात ठेवा. बी म्हणजे मधमाशी आणि ड्रोन म्हणजे मेल मधमाशी, नर मधमाशी. असं लक्षात आलं का? विसरू नका. देन डक. डक म्हणजे काय? बदक. आणि बदकाला काय म्हणतात? मग बदकाच्याच पिलाला काय म्हणतात? तर कब नाही. डो हे तर ह्याला म्हणतात हरणी म्हणतात, बरोबर. पाडस. गुज नाही, यालाही नाही. तर डकच्या याच्याशी संबंधित काय शब्द आहे? ड्रेट. समजलं? डक मधला फिमेल जे रूप आहे त्याला काय म्हणायचं? ड्रेन, मादी. डक या मादीच्या नराकरता ड्रेन म्हणजे डकसाठी मेल वर्ड ड्रेक आहे. जसं बी साठी मेल वर्ड ड्रोन आहे, तसं डकसाठी ड्रेन. समजलं? नेक्स्ट आता पाहूया क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. म्हणजे आता सरावाचे प्रश्न आहेत आणि अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत बरं का मुलांनो. आणि हे प्रश्न तुम्हाला कधी येतील? जर तुम्ही सगळ्यात सुरुवातीचा भाग 100 वेळेस खरंच वाचला तरी येईल बरं का बाळांनो. म्हणून वाचा, त्याच्याशिवाय पुढे जाऊ नका. बघा क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट सेट ऑफ वर्ड्स. मराठीतले अर्थ वाचायचे नाहीत, इंग्लिशमधलं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून घ्या. चूज म्हणजे निवडणे. द करेक्ट सेट ऑफ वर्ड्स म्हणजेच काय? योग्य संच निवडायचा आहे तुम्हाला शब्दांचा. मग काय आहे योग्य? मंकी. मंकी म्हणजे माकड. आणि मंकीच्या पिल्याला कब म्हणतात, चुकलं. आणि हुप्स बरोबर आहे, हे आवाज बरोबर आहे, म्हणजे ही चुकीची जोडी आहे. कॅमल. कॅमलसाठी काय आहे? कॅमल म्हणजेच काय? कॅमल म्हणजेच उंट. उंटाच्या पिलाला काय म्हणतात? तर उंटाच्या पिलाला म्हणतात काय म्हणतात? उंटाच्या पिल्याला काफ. बरोबर आहे. आणि ग्रंट्स गुरगुरुने. एकदम बरोबर. वाटायलंय का रे? वाटायलंय का? करेक्ट आहे. कॅमल उंट, त्याच्या पिल्याला काफ म्हणतात आणि ग्रंट्स म्हणजे काय? गुरगुरणे. तिसरं आऊल. आऊलच्या पिलाला आउलेट्स. बरोबर आहे, पण क्लक्स नाही आहे, ते काय? हुट्स. त्याचा आवाज कसा आहे? हुट्स आहे. काऊ बरोबर आहे. काफ वासरू बरोबर आहे. आणि तिथं दिले काऊज, चुकलं. तिथं काय येतं? मूज. गाय काय करते? थांबरतात म्हणजे मूज येते, ते काऊज चुकलं.
समजलं. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर किती? पहिल्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. हे लक्षात ठेवा. पुढचा दुसरा प्रश्न. विच साऊंड ऑफ द ॲनिमल इज इनकरेक्ट. चुकीचा आवाज कुणाचा आहे म्हणा. विच साऊंड ऑफ ॲनिमल, खालील प्राण्यापैकी कुणाचा आवाज इज इनकरेक्ट, चुकीचा आहे. ॲस म्हणजे गाढव, गाढवाचा आवाज ब्रेज असं म्हणले. त्याच्यानंतर गाढवचा आवाज ब्रेज बरोबर आहे. हॉर्सचा आवाज नेई म्हणजे काय काळं ने बरोबर आहे हे पण. त्याच्यानंतर काय पुढचं तर क्रो म्हणजे कावळा, त्याचा आवाज काय क्रोज नाही कावज येते, काव CAWS हे दिलं इथं चुकीचं. आणि म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3 स्पॅरो चर्प बरोबर आहे हे सुद्धा. समजलं. तिसरा प्रश्न काय दिलं? तिसरा प्रश्न व्हॉट साऊंड डज द ॲनिमल. व्हॉट साऊंड डज द ॲनिमल म्हणजे काय? कोणता आवाज हा प्राणी इन द पिक्चर मेक, ह्या चित्रातला आवाज कसा आवाज करतो, ह्या चित्रातला प्राणी कोणता आवाज करतो. किती सोपा प्रश्न आहे. तर ग्रंट, ग्रंट तर आवाज पिगचा आहे डुकराचा. चिर्प म्हणजेच काय चिवचिवाट करणे बर्डचा आहे. क्राय तर हे कोणाचा आवाज आहे स्वॅनचा आहे. मग हे सापाचा आवाज कसा आहे हिस. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 2. पुढचं चौथा प्रश्न बघा नीट व्यवस्थित लक्ष द्या. काय दिलाय चौथा प्रश्न वाचा. मनातल्या मनात तुम्ही पहिल्यांदा वाचा, नंतर बघा तुम्हाला उत्तर येतंय का. काय आहे चौथा प्रश्न. व्हॉट इज द यंग वन ऑफ अ काऊ कॉल्ड. अरे किती सोपा आहे. व्हॉट इज द यंग वन म्हणजे पिल्लू, कुणाचं पिल्लू ऑफ अ काऊ, गाईच्या पिल्लाला काय म्हणतात आता शिकला आपण कब. अरे कब तर कुणाच्या पिल्लाला म्हणतात लॉयन, टायगर, बियर, फॉक्स, वुल्फ यांच्या पिल्लाला कब म्हणतात. काफ एकदम बरोबर आहे, गाईच्या पिल्लालाच काफ म्हणतात. लॅम्ब मेंढीच्या पिल्लाला म्हणतात लॅम्ब. किड गोटच्या पिल्लाला म्हणतात किड. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. समजलं. लक्षात यायले सगळ्यांना. पुढचा प्रश्न पाचवा. डॅश डॅश इज द लिव्हिंग प्लेस ऑफ टायगर. अरे डॅश डॅश म्हणजे काय रिकामी जागा. इज द लिव्हिंग प्लेस म्हणजे काय राहण्याची जागा. कुणाची ऑफ अ टायगर वाघाची राहण्याची जागा कोणती नेस्ट. वा वा तुम्ही कल्पना करा घरट्यामध्ये वाघ राहील कसं चित्र दिसल ते. खेळण्यातला वाघ बसते बघा. फोल्ड म्हणजेच काय गोठ्यात वाघ असतंय का नाही. कोट म्हणजे खुराड्यात वाघ असतंय का नाही. तर डेन म्हणजेच काय गुहा. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न 6वा. हॉर्स लिव्ज इन अ स्टेबल बरोबर आहे. घोडा तबेल्यामध्ये राहतो. रॅबिट लिव्ज इन डॅश डॅश तर ससा कुठे राहतो. मग कुठे राहतो हॅच म्हणजेच काय पेटारा. मग पेटारात राहतो का एकदम बरोबर आहे. स्टे म्हणजेच काय एकदम घाणेरडी जागा जिथं पिग राहतात. कॅनल म्हणजेच काय कुत्र्याची जागा. फोल्ड म्हणजेच काय आत्ताच बघितलं मेंढीची जागा आहे ही फोल्ड म्हणजे. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर किती 6व्याचं 1. 7वा प्रश्न काय दिले 7वा प्रश्न. द यंग वन ऑफ अ डॉग. यंग वन म्हणजेच काय पिल्लू कुणाचं ऑफ अ डॉग म्हणजे कुत्र्याचं पिल्लू इज कॉल्ड. कुत्र्याच्या पिल्ल्याला काय म्हणतात एकदम सोपं आहे कब नाही. हे कब तर लॉयनच्या किंवा टायगरच्या किंवा बियरच्या किंवा फॉक्सच्या किंवा वुल्फच्या पिल्ल्याला कब म्हणतात. किड तर बकरीच्या पिल्ल्याला म्हणतात. कोल्ट तर घोड्याच्या पिल्ल्याला कोल्ट म्हणतात. मग उरलं काय पप्पी. लहान बाळाचे तुम्ही पप्पीच घेतात तसं कुत्र्याच्या पिल्ल्याला काय म्हणायचं पप्पी. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर किती 7व्याचं 3. चला पुढचा प्रश्न 8वा. दिसतंय सगळ्यांना व्यवस्थित बघा पटापट व्यवस्थित बघून समजून घ्या आणि उत्तर द्या. व्हॉट साऊंड डज अ हेन मेक. आबा बाबा किती सोपा प्रश्न आहे. हेन म्हणजे काय कोंबडी. कोंबडी आवाज कसा करते. व्हॉट साऊंड म्हणजे कोणता आवाज कोंबडी करते. मग कोंबडी आवाज कसा करते क्रॉक ड्राव ड्राव तर बेडूक करते. त्याच्यानंतर कू तर कोकिळा करते. स्क्वॅक तर डक करते. मग उरलं काय कॅकल म्हणजेच काय कुकुट चुकू हे कोण करते कोंबडी. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर किती 2. हे लक्षात ठेवा. 9वा प्रश्न. विच इज द करेक्ट पेअर. कोणती जोडी योग्य आहे ऑफ वर्ड्स शब्दांची कोणती जोडी योग्य आहे फ्रॉम द गिवन ऑप्शन दिलेल्या पर्यायातली. हेन म्हणजे काय कोंबडी आणि कूप म्हणजेच काय खुराडे.
मग आता कोंबडी राहते खुराड्यामध्ये, हे तर बरोबर आहे आणि आपल्याला बरोबरच विचारलं होतं. कोंबडी खुराड्यात राहते, एकदम बरोबर आहे. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. लॉयन स्टे नाही, पिग स्टेमध्ये राहतो, लॉयन डेनमध्ये राहतो. ईगल कोट, ईगल कोटमध्ये कसं येईल तर ईगल हे कोट म्हणजेच काय तर घाणेरडी जागा आहे, आलं का लक्षात. तर त्या तिथं ईगल नाही आहेत. त्याच्यानंतर हॉर्स कुठं राहते, हॉर्स स्टेबलमध्ये राहते, तर इथं दिलं पेन, चुकलं. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. 10वा प्रश्न काय दिलं जस्ट ॲज अ लॉयन लिव्ज अ केव, जसा सिंह हा गुहेमध्ये राहतो, द पिग लिव्ज इन डॅश डॅश, तर पिग कुठं राहील घाणेरड्या जागेत. केनलमध्ये कोण राहते, आता किती वेळेस येते रे केनल, बघा किती वेळेस शब्द आला. केनलमध्ये कुत्रा राहते. शेड, शेडमध्ये ऑक्स राहते, बरोबर आहे. काऊ शेडमध्ये राहते, ऑक्स बुल हे शेडमध्ये राहते. आणि केव, केवमध्ये कोण राहते मग लॉयन टायगर राहतात. आणि पिग कुठं राहते तर स्टे म्हणजे घाणेरड्या जागेत. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर किती 4. लक्षात आलं. हां 11वा प्रश्न काय दिला 11व्या प्रश्नात, द फिमेल ऑफ अ डॉग इज कॉल्ड. फिमेल म्हणजेच काय रे स्त्रीलिंगी रूप, ऑफ अ डॉग कुत्र्याचं स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे, त्याला काय म्हणतात. तर त्याला काय म्हणतात पर्याय, कुत्र्याच्या स्त्रीलिंगी रूपाला पसी नाही, तर हे तर मांजरी नीला म्हणतात. डो हे तर हरनीला म्हणतात. इव हे तर मेंढीला म्हणतात स्त्रीलिंगी रूप. मग उरलं काय बिच म्हणजे कुत्री. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 3 बिच. हां पहा बरं, हे सोपे सोपे प्रश्न कशामुळे वाटायले तरी तुम्हाला, कारण तुम्ही पाठांतर केलात म्हणून. 12वा प्रश्न बघा, विच ऑफ द गिवन साऊंड्स, दिलेल्या आवाजापैकी, कशाचे आवाज आहे ते ऑफ ॲनिमल, दिलेल्या कोणत्या आवाजापैकी इज करेक्ट, म्हणजे कोणता आवाज करेक्ट आहे सांगायचा आहे. आता फ्लायचं क्राईज, आता फ्लाय म्हणजे काय माशी, माशीचा आवाज काय म्हण क्राईज, बरोबर आहे का मग हे, तर चुकलं, माशीचा आवाज हे क्राईज नाही. त्याच्यानंतर काय हॉर्स, हॉर्सचा आवाज काय दिलाय बार्क, बार्क म्हणजे काय भुंकणे नाही, तर हॉर्सचा आवाज येते ने म्हणजे खिंकाळणे, हे पण चुकलं. त्याच्यानंतर पुढचं काय आहे फ्रॉगचं कॅकल्स, तर कॅकल्स नाही आहेत, ड्राव ड्राव येते, बरोबर आहे. म्हणून अचूक काय आहे गोटचा आवाज ब्लिट्स म्हणजेच काय बेबे करणे. म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न काय दिलाय 13वा, व्हेअर डज अ बुल लिव्ह. अरे किती सोपं आहे, बैल कुठे राहतो, मग काय कूप, कूप म्हणजे काय खुराडे, खुराड्यात राहतो का बैल, नाही. स्टेबल, स्टेबल म्हणजे तबेलात राहतो का, नाही. केनल, केनल म्हणजे कुत्रा राहते बैल नाही. म्हणून 13व्याचं उत्तर काय पर्याय नंबर 3 शेडमध्ये राहतो, करेक्ट आहे. 14वा प्रश्न, हे बघा बरं किती एका मिनिटाच्या आत व्हायलेत बरं प्रश्न, आणि परीक्षेत एका मिनिटाच्या आतच व्हायला पाहिजे, आणि हे कधी होतील सरावानं. द क्राय ऑर साऊंड ऑफ अ टायगर, वाघाचा आवाज इज कॉल्ड, ते वाघाच्या आवाजाला काय म्हणतात, किती सोपा प्रश्न आहे. कू हे तर कोकिळाचा आवाज आहे, ग्रंट हे तर पिगचा आवाज आहे, ग्राउल गुरगुरणे हे तर कुत्र्याचा आवाज आहे. मग वाघाचा आवाज काय रोअर म्हणजे गर्जना करणे, पर्याय नंबर 2. 15वा प्रश्न काय दिले 15वा प्रश्नात, व्हॉट इज द यंग वन ऑफ अ हॉर्स कॉल्ड. व्हॉट इज यंग वन म्हणजे पिल्लू, कुणाचं पिल्लू, ऑफ हॉर्स घोड्याच्या पिलाला काय म्हणतात. मग घोड्याच्या पिलाला काय म्हणतात काफ, काफ तर कुणाच्या पिलाला म्हणतात रे कॅमलच्या. अरे थांबा थांबा, उंटाच्या पिल्लालाही काफ म्हणतात. त्याच्यानंतर काऊ, काऊच्या पिल्लालाही काफच म्हणतात, आणि एलिफंटच्या पिल्लालाही काफच म्हणतात, आणि आपल्याला विचारलं हॉर्स, मग नाही. आता कब कुणाच्या म्हणतात, टायगरच्या पिलाला, लॉयनच्या पिलाला, वुल्फच्या पिलाला, त्याच्यानंतर फॉक्सच्या पिलाला कब म्हणतात. मग हे बी नाही, आपल्याला हॉर्स पाहिजे. मग पप म्हणजे काय कुत्रा किंवा वटवा घूळ ह्यांच्या पिलाला पपी किंवा पप म्हणतात. उरलं काय कोट, एकदम बरोबर आहे, कोल्ट हे हॉर्सच्या पिलालाच, घोड्याच्या पिलाला कोल्ट म्हणतात. समजलं. बघा पुढचा प्रश्न अगदी सोपे सोपे आहे. ते कशामुळे सोपे,
तुम्हाला पाठांतर आहे म्हणून. 18वा कितवा प्रश्न चालू आता? कितवा प्रश्न चालू आहे? 16वा. विच ऑफ द गिवन पेयर्स, खाली दिलेल्या जोड्यापैकी, ऑफ वर्ड शब्दांच्या जोड्यांपैकी इज करेक्ट, कोणती जोडी करेक्ट आहे? एलिफंटच्या पिलाला आत्ताच सांगितलं की रे एलिफंटच्या पिलाला काफ म्हणते, तिथं कप दिले चुकलं. कॅटच्या पिलाला किटन, हे तर करेक्टच आहे. म्हणून 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पुढं तरी वाचू. फॉक्सच्या पिलाला काय म्हणतात? कब म्हणतात. आणि गोटच्या पिलाला काय म्हणतात? किड म्हणतात. त्याच्यानंतर वुल्फच्या पिल्याला कबच म्हणतात. आणि फॉन कुणाच्या म्हणते? तर डिअर. हरणाच्या पिलाला फॉन म्हणतात. हे लक्षात ठेवा. म्हणून चुकीची जोडी 3, पर्याय 1, पर्याय 3 आणि पर्याय 4 हे चुकीचे आहेत. पर्याय 2 हे करेक्ट आहे. 17वा प्रश्न. रिडल म्हणजे कोड. रिडल टाइम. आय एम अ बर्ड, मी पक्षी आहे. आय फ्लाय हाय इन द स्काय, मी आकाशात उंच उडतो. आय हॅव अ शार्प आईज, माझे डोळे एकदम तीक्ष्ण आहेत. इतक्या उंचावर गेलो तरी माझी नजर एकदम खाली असते, झडपच मारतो खाली. व्हॉट इज माय यंग वन कॉल्ड, एकदम उंच असते ते कोण? ईगल. आणि त्याच्या पिलाला काय म्हणायचं? ईगललेट. म्हणून पर्याय नंबर 3. आता डकलिंग हे काही उंच जाते का? नाही. पिग काही उंच जाते का? नाही. मग पिगलेट येणार नाही. डक उंच जात नाही म्हणून डकलिंग येणार. कोंबडीच्या पिलाला चिकन म्हणतात म्हणून हे पण येणार नाही. आलं का लक्षात? अचूक उत्तर काय? पर्याय नंबर 3. समजलं? किती सोपा प्रश्न आहे बघा. आता पुढचे सोपे प्रश्न. आता कितवा प्रश्न चालू आहे? 18वा. काय आहे 18व्या प्रश्नात? विच ऑफ दीज ॲनिमल्स इट्स मीट, यापैकी कोणते प्राणी हे मीट म्हणजेच काय? मांस खाणारे कोणते प्राणी आहेत? नंबर 1 चित्र कशाचं दिलं रे? हे तर डिअर आहे. डिअर तर गवत खाते. हे काय? काऊ पण गवत खाती. हे काय? हॉर्स, हे पण गवतच खाते. हे कोण आहे? लेपर्ड. बरोबर आहे. बिबट्या हे मात्र गवत खात नाही, मांस खाते. म्हणून 18व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. 19वा प्रश्न. काय दिला 19वा प्रश्न? पहा बरं. डॅश डॅश इज अ साऊंड मेड बाय द माऊस, उंदरांचा हा आवाज आहे. मग उंदरांचा आवाज कसा आहे? तर स्क्रीम हे तर कोणाचा आहे रे? हायनाचा आवाज आहे. येल हे तर वुल्फचा आवाज आहे. ब्लीट हे तर गोटचा आवाज आहे. मग काय? स्क्वॅक हे माऊसचा आवाज आहे. ची आवाज करणे. 20वा प्रश्न. काय दिले? द यंग वन ऑफ अ गोट, बकरीच्या पिलाला इज कॉल्ड, बकरीच्या पिलाला काय म्हणतात? तर किड. बकरीच्या पिलाला किड म्हणतात. एकदम बरोबर आहे. मग आता हे बक कुणाच्या पिलाला म्हणतात? रॅबिटच्या पिलाला बक म्हणतात. पप डॉगच्या पिलाला किंवा स्क्विरलच्या पिलाला किंवा बॅटच्या पिलाला, वटवागळाच्या. फॉन हरणाच्या पिलाला फॉन म्हणतात. पण आपल्याला गोटचे विचारले म्हणून पर्याय नंबर 1. समजलं? हे किती सोपं झालं रे. कशामुळे सोपं झालंय? सुरुवातीला तुम्ही खूप वाचलात, पाठ केलात म्हणून सोपं चाललंय. पहा बरं 21वा. काय दिले 21व्या प्रश्नात? व्हॉट इज द फिमेल ऑफ बुल कॉल्ड, बुल म्हणजे बैल. बैलाच्या स्त्रीलिंगी रूपाला काय म्हणतात? अरे दररोज तुम्ही त्याच्या पाया पडतात ना. गायला म्हणतात काऊ. म्हणून 21व्याचं उत्तर पर्याय नंबर 2 काऊ. हे साऊ कोणाला म्हणते? पिगचे स्त्रीलिंगी रूप साऊ आहे. ईव कुणाच्या म्हणतात? शिप म्हणजे मेंढीच्या स्त्रीलिंगी रूप आहे. मेर घोडी, हॉर्सच्या स्त्रीलिंगी रूप आहे घोडी. म्हणून 21व्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय नंबर 2. 22वा. इफ डॉग्स बार्क, जर कुत्रा भुंकत असेल, देन बियर्स, तर अस्वल काय करतात? हे तर परीक्षेत आलेलं आहे. अस्वल काय करतात? तर रोअर गर्जना करतात का? नाही. रोअर तर टायगर करतात. ग्रंट डुकरणे हे तर पिग करते किंवा कॅमल करते. स्क्रीम म्हणजे मोठ्यानं ओरडणे हे तर हायना करती. म्हणून अचूक उत्तर काय? 22व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. लक्षात आलं आहे ना? सोपं. चला पुढचा प्रश्न. 23वा. काय दिलं 23व्या प्रश्नात? विच ऑफ द गिवन पेयर्स, दिलेल्या जोड्यांपैकी कोणती जोडी, ऑफ ॲनिमल प्राण्यांची कोणती जोडी, अँड साऊंड इज इनकरेक्ट,
प्राणी आणि त्याचे आवाज हे कोणत्या जोडीत इनकरेक्ट आहेत हे विचारले, चुकीचे आहेत, इनकरेक्ट असं विचारले. मग आता मंकी आणि चॅटर्स हे तर बरोबर आहे रे, माकडं तर लय चॅटिंग करतात. त्याच्यानंतर काय, आऊल हुट्स एकदम बरोबर आहे, बरोबर आहे का नाही. जे आऊल आहेत हे हुटिंग करतात. त्याच्यानंतर काय, फ्रॉग क्रॉक्स. जे बेडूक आहेत ते बेडकं काय करतात तर ड्राव ड्राव आवाज करतात, फ्रॉग क्रॉक्स बरोबर आहे. एलिफंटचं ट्रम्पेट्स येते पण त्यांनी काय दिले, ग्रँट्स, हे चुकलं. म्हणून 23व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. एलिफंटच्या आवाजाला काय म्हणायचं, ट्रम्पेट्स, इथं दिले ग्रँट्स, चुकलं. 24वा प्रश्न काय आहे, 24वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग, खालीलपैकी कोणता, इज द यंग वन ऑफ ॲन ॲनिमल, कोणत्या तरी प्राण्याचं पिल्लू आहे, खालीलपैकी कोणतं. तर फॉक्स, फॉक्स म्हणजेच काय, कोल्हा, हे काही पिल्लू नाही आहे. शीप म्हणजे काय, मेंढी, हे पिल्लू नाही आहे. माऊस म्हणजे काय, उंदीर, हे बी पिल्लू नाही आहे. तर मग अचूक काय आहे तर काफ म्हणजे वासरू. हे कोणाचं वासरू, गाईचं. म्हणून 24व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. 25वा प्रश्न, फार सोपे सोपे प्रश्न आहेत. हे पुस्तकात लक्ष आहे ना तुमचं. हा, मग कोणता चाललाय सांगा प्रश्न, कितवा प्रश्न चालू आहे. बघा मग प्रश्न 25वा, चूज द इनकरेक्ट पेअर, चुकीची जोडी निवडा. आऊल हुट्स, आऊल हुट्स हे तर बरोबर जोडी वाटायली. फ्रॉग क्रॉक्स हे पण जोडी बरोबर आहे. फ्रॉग बेडूक, क्रॉक्स म्हणजे काय, डराव डराव करणे. शीप ब्लिट्स, मेंढी काय करती, बरोबर आहे, ब्लिट्स पॅमे करती, बरोबर आहे. डक म्यूज, अरे मांजर म्यूज आहे आणि डकचं चुकलं म्हणून चुकीची जोडी आहे पर्याय नंबर 2. म्हणून 25चं उत्तर किती आलं, पर्याय नंबर 2. त्याच्यानंतर पुढचं, खरं तर डकचं काय येत आहे, क्वॅक्स यायला पाहिजे पण इथं दिले म्यूज, चुकलं. 26व्याचं, डॅश डॅश इज द यंग वन ऑफ अ स्वॅन, स्वॅन म्हणजे हंस पक्षी, हंस पक्षीचं यंग वन म्हणजे हंस पक्षीचं पिल्लू, त्याला काय म्हणायचं, चिकन. अरे चिकन तर कोंबडीच्या पिल्ल्याला म्हणतात. सिग्नेट, सिग्नेट कुणाच्या पिल्ल्याला म्हणतात तर कुणाच्या पिल्ल्याला म्हणतात सिग्नेट, एकदम बरोबर आहे, स्वॅनच्याच पिल्ल्याला सिग्नेट म्हणतात, करेक्ट आहे. गीज हे तर गुजचं अनेक वचन आहे, बरोबर आहे, गीज. आणि डकच्या पिल्ल्याला डकलिंग म्हणतात म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2. 26चं उत्तर पर्याय नंबर 2. 27वा प्रश्न दिसतंय, काय दिले, विच पेअर ऑफ वर्ड्स इज इनकरेक्ट, खालीलपैकी कोणती जोडी, विच पेअर म्हणजे जोडी, ऑफ वर्ड शब्दांची कोणती जोडी इज इनकरेक्ट, चुकीची आहे. बी हायू, मधमाशा कुठं राहतात, मधाच्या पोळ्यामध्ये, बरोबर आहे. टायगर डेन एकदम बरोबर आहे, वाघ गुहेमध्येच राहतो. स्पायडर वेब, कोळी हे जाळ्यामध्ये राहतो, बरोबर आहे. हेन नेस्ट, कोंबडी, कोंबडी घरट्यात राहते का, नाही, बर्ड नेस्टमध्ये येईल. आणि हेन कूप म्हणजे खुराड्यात राहते, हे चुकीचं आहे म्हणून इनकरेक्ट आहे पर्याय नंबर 4. 28वा प्रश्न बघा व्यवस्थित, पुस्तकात लक्ष द्या, सोपे सोपे प्रश्न आहेत. व्हॉट इज द लिव्हिंग प्लेस, राहण्याचं ठिकाण, ऑफ अ हॉर्स इज कॉल्ड, घोड्याचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे मग. अरे बापरे किती सोपे रे, किती वेळेस 1760 वेळेस प्रश्न येऊन गेला बघा. बुरो, बुरो तर सस्याचं राहण्याचं ठिकाण आहे. केनल, केनल तर कुत्र्याचं आहे, डॉगचं. शेड, शेड तर कुणाचं आहे, ऑक्सचं किंवा बुलचं. मग राहिलं काय, स्टेबल, एकदम बरोबर आहे म्हणून 28चं उत्तर पर्याय नंबर 3. 29, चूज द साऊंड ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा आवाज निवडा, चूज म्हणजे निवडणे. आता ब्रे, ब्रे तर गाढवाचा आवाज आहे. त्याच्यानंतर क्रिक हे तर रातकिड्याचा आवाज आहे. त्याच्यानंतर स्क्विक हे तर उंदराचा आवाज आहे. आणि चिर्प हे तर पक्ष्यांचा आवाज आहे म्हणून अचूक उत्तर 29व्याचं पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न 30वा, चूज द करेक्ट पेअर, योग्य जोडी, ऑफ ॲनिमल, प्राण्याची योग्य जोडी, अँड इट्स यंग वन आणि त्याच्या पिल्लू आणि प्राणी योग्य जोडी निवडायचे. फॉक्स म्हणजे कोल्हा, कोल्ह्याच्या पिलाला काय म्हणतात, अरे कबच म्हणते, तिथं लॅबमध्ये चुकलं. आणि आपल्याला प्रश्न काय विचार, चूज द करेक्ट पेअर, मग ही तर जोडी चुकीची, ही नाही निवडायची.
लॉयनच्या पिल्लाला कब म्हणतात, हे करेक्ट आहे. डॉगच्या पिल्लाला काय म्हणतात, पपी. इथं दिले काफ, इथं काऊच्या पिल्लाला काफ म्हणते, चुकलं. टायगरच्या पिल्लाला पप दिले, डॉगच्या पिल्लाचं पप आहे तर टायगरच्या पिल्लाचं दिले, चुकलं. म्हणून अचूक आहे पर्याय नंबर 2. 31वा प्रश्न, ह्या पानावरचा शेवटचा प्रश्न दिसतंय सगळ्यांना. काय आहे 31वा प्रश्न? द यंग वन म्हणजे तरुण असलेला, यंग वन ऑफ अ डिअर, हरणाच्या पिलाला इज कॉल्ड, त्याला काय म्हणतात हरणाच्या पिलाला? तर फॉल म्हणतात का हरणाच्या पिलाला? नाही, हे तर डॉंकीच्या पिलाला म्हणतात की रे. आल्या का लक्षात? शिंगरू आहे का नाही. काफ हे तर वासराच्या पिलाला म्हणतात, म्हणजे गाईच्या पिलाला वासरू म्हणतात. आणि मग कशाच्या ह्याला काय येईल? कब हे तर फॉक्सच्या किंवा लायनच्या किंवा टायगरच्या म्हणतात. मग डिअरच्या पिलाला काय म्हणतात? फॉन म्हणजे पाडस. म्हणून 31व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. बापरे, काय सोपे प्रश्न आहेत रे. खरं सुरुवातीला शिकवलेलंच लई महत्वाचं आहे बरं का. त्याच्या पुढे गेलं ना धड प्रश्नाची उत्तरे यायलेत. हां पहा बरं, 32वा प्रश्न नीट लक्ष द्या पुस्तकात. व्हॉट साऊंड डज अ कुकू मेक? आता कोकू म्हणजेच काय? कोकिळा पक्षी. कोकिळा पक्षीचा आवाज तर कुणालाही येते. क्रो, क्रो तर कावळ्याचा आवाज आहे. मग काय येईल ह्याचं उत्तर 32व्याचं? कोकिळेचा आवाज कू, पर्याय नंबर 2. आऊल, आऊल तर हे कोणाचा आहे? उल्फ लांडग्याचा आहे. आणि काव, काव हे तर क्रोचा कावळ्याचा आहे, हे पण नाही. म्हणून अचूक उत्तर पर्याय नंबर 2. क्रो म्हणजे इथं कावळा आहे, हे आवाज नाही कोणता. हां पर्याय 1. म्हणून अचूक उत्तर पर्याय 2 आहे. 32. 33वा, विच इज द लिव्हिंग प्लेस ऑफ अ मंकी? अरे माकडाचं राहण्याचं ठिकाण कोणतं म्हण? होल, होलमध्ये तर कोण राहते रे? माऊस. कोट म्हणजे खुराडा, खुराडात तर कोण राहते? कोंबड्या. आणि नेस्ट म्हणजे कोण राहते? घरटे, पक्षी राहतात. म्हणून माकडाचं राहण्याचं ठिकाण पर्याय नंबर 3 ट्री. 34वा प्रश्न, विच ऑफ द गिवन पेयर्स, खाली दिलेल्या जोड्यापैकी ऑफ वर्ड्स, शब्दांच्या जोड्यांपैकी इज इनकरेक्ट, चुकीची जोडी कोणती आहे? कॉक आणि हेन. कॉक आणि हेन, कोंबडा आणि कोंबडी. अरे ही तर जोडी बरोबर आहे, एक पुरुष आणि स्त्री, कोंबडा कोंबडी. पी कॉक, पी हेन, अरे हे बी बरोबर आहे. पिकॉक म्हणजे मोर, पी हेन म्हणजे लांडोर, हे पण बरोबर आहे. पुढचं पीग म्हणजे डुक्कर आणि सो म्हणजे डुकरीन, हेही बरोबर आहे. आता मग हे तीनही जर बरोबर असतील तर चुकीची जोडी पर्याय नंबर 4 डोळे झाकून. तर काय आहे? शिप म्हणजे मेंढी आणि कब म्हणजे वाघाचं पिल्लू, ही चुकीची जोडी आहे. म्हणून 34चं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न, काय सोपे सोपे प्रश्न आहेत रे, बापरे. 35वा प्रश्न, चूज द रॉंग पेयर्स, चुकीची जोडी निवडायची ऑफ वर्ड्स, शब्दांची चुकीची जोडी सांगा. फ्रॉम द फॉलोइंग, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? पिकॉक मोर आणि पी हेन म्हणजे लांडोर, ही तर बरोबर जोडी आहे रे, ही तर बरोबर जोडी आहे. मग काय आहे? ड्रेक आणि डक. ड्रेक म्हणजे काय? नर बेडूक जे असते, फ्रॉगमधला जे नर बेडूक आहे त्याला ड्रेक म्हणतात. आणि डक म्हणजे काय? मादी बेडूक. आलं का लक्षात? मग ड्रेक आणि डेन हे बरोबर आहे का? बेडूक नाही रे, ड्रेक म्हणजे काय? नर बदक, त्याला म्हणते ड्रेक. आणि डक म्हणजे काय? मादी बदक, म्हणजे हे पण पुरुष आणि स्त्री झाले. त्याच्यानंतर काय? मंकी म्हणजे माकड. आणि एप म्हणजेच काय? बिना शेपटीचं जे माकड असते त्या बिना शेपटीच्या माकडाला एप म्हणतात. मग आता हे दोन्हीही पुरुषच झाले. बिली गोट म्हणजे नर, गोट म्हणजेच काय रे? बकरी. बिली गोट म्हणजे नर बकरी, नॅनी गोट म्हणजे मादी बकरी. पण पर्याय 2 मध्ये मंकी आणि एप दिले, हे दोन्ही सेमच आहेत. म्हणून चुकीची 35व्याची उत्तर आहे पर्याय नंबर 2. किती सोपं होतं. आता पुढचा प्रश्न बघा, 36वा. फार सोपे 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 प्रश्न आहेत. काय दिलं 36वा प्रश्न? इफ फॉक्स हॅव कब्स, जर फॉक्स म्हणजे काय? कोल्ह्याला जर जे पिल्ले आहेत त्यांना कब्ज म्हणतात. देन डॅश डॅश हॅव कब्स टू, अजून कोणाच्या पिल्ल्याला कब्ज म्हणतात? तर गोटच्या पिल्ल्याला कब्ज म्हणतात का? अरे बकरीच्या पिल्ल्याला तर किड्स म्हणतात. बियर्स,
एकदम बरोबर आहे. बियर्सच्या पिल्लालाही कब्ज म्हणतात, लॉयनच्या पिल्लाला कब्ज म्हणतात आणि टायगरच्या पिल्लाला कब्ज म्हणतात. जसं फॉक्सच्या पिल्लाला कब्ज म्हणतात तसंच. बफेलोच्या पिल्लाला तर काफच म्हणतात. शीपच्या पिल्लाला तर काय म्हणतात, लॅम्ब असं म्हणतात. म्हणून 36व्याचा अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2. 37. चूज द करेक्ट वर्ड फॉर द साऊंड ऑफ हायना. हायनाचा आवाज कसा आहे? ट्रम्पिट्स. ट्रम्पिट्सचा हत्तीचा आवाज आहे. रोअर तो टायगरचा आवाज आहे. त्याच्यानंतर काय? लॉफ आणि ग्रीबर. मग अचूक उत्तर कोणचं आहे याचं? 37चा अचूक उत्तर कोणतं येईल मग? तर लॉफ. करेक्ट आहे. हायनाचा आवाज हे लॉफ आहे. करेक्ट. पुढचा प्रश्न 38वा प्रश्न. चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस फॉर पिग. डुकराची राहण्याची जागा निवडा. किती खान आहे रे बाबा. केनल म्हणजे काय? कुत्रा. कुत्र्याचं राहण्याची जागा. स्टेबल म्हणजे काय? तर स्टेबल म्हणजे घोड्याची राहण्याची जागा. डेन म्हणजे गुहा. हिंस तर लॉयनची राहण्याची जागा. मग अचूक उत्तर आहे स्टे म्हणजेच काय? डुकराच्या राहण्याची जागा. आता कोड 39वा प्रश्न. बापरे, बघत बघत तर आपले प्रश्न संपले की रे मुलांना. सगळे किती सोपे होते रे. आय ॲम अ डोमेस्टिक ॲनिमल. मी एक पाळीव प्राणी आहे. डोमेस्टिक म्हणजेच काय रे? पाळीव. ॲनिमल म्हणजे प्राणी. मी पाळीव प्राणी आहे. आय लाईक टू ड्रिंक मिल्क. मला दूध प्यायला आवडतंय. अँड ईट माईस. आणि मला उंदीर खायला आवडतंय. मग कळाला का कोण आहे? आयडेंटिफाय माय साऊंड. आणि माझा आवाज कसा आहे मग? मी दूध पिते आणि उंदरं खाते. मग कोण असेल रे ही? दूध पिते उंदरं. दूध पिते उंदर खाते. दूध पिते उंदर खाते. मांजर. मग मांजराचा आवाज कसा आहे? मांजराचा आवाज क्वॅक आहे का? नाही. मांजराचा आवाज काव काव आहे का? नाही. चिर्प आहे का? नाही. तर म्याव म्याव. म्हणून 39चं उत्तर पर्याय नंबर 3. काय सोपे प्रश्न आहेत रे बापरे. 40वा. इफ पिग्स स्क्वील. जर कुत्रा जर आवाज त्याचा आहे स्क्वील, देन वोल्व्स. तर लांडग्यांच्या आवाजाला काय म्हणतात असं विचारले. तर क्रॉक नाही आहेत, स्क्विक नाही आहेत, ग्राउल गुरगुरणं नाही आहेत, तर हाऊल. एकदम करेक्ट आहे. म्हणून 39 म्हणजे 40चं उत्तर जे आहे पर्याय नंबर किती 40च्या उत्तराचा? 1. समजलं? हे बघा रे, आता शेवटचा प्रश्न, लास्ट अँड द बेस्ट. बघत 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 तुम्ही सगळं पुस्तकात धडाच पार केलात की रे. चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन. दिलेल्या पर्यायातून चूज द करेक्ट पेअर. योग्य जोडी निवडायची आहे खाली पर्यायातून. बियर. बियर हे रोअर असं दिलंय. मग काय? अस्वल गर्जना करतो. बरोबर आहे. पिग ग्राउल. फ्रॉग स्क्वॅक. आता थांबा. चूज करेक्ट पेअर. मग आता करेक्ट पेअर काय रे? योग्य जोडी काय आहे? तर आऊल हुट ही करेक्ट जोडी आहे. जे आऊल आहे त्याचा आवाज हुट असा येते. म्हणून 41चं उत्तर पर्याय नंबर 2. समजायलंय मुलांनो? तर लक्षात आलं ना? बियरचा खरा आवाज काय आहे? ग्राउल्स. आणि रोअर कोणाचा रे? टायगरचा आहे. पिगचा खरा आवाज काय आहे? ग्रंट्स. आणि ग्राउल कोण आहे? डॉग. म्हणजे डॉग गुरगुरतो आहे का नाही. फ्रॉगचा खरा आवाज काय आहे? क्रॉक्स. आणि हे क्वॅक कोणाचा आहे? तर पॅरोटचा आहे. आणि नुसतं क्वॅक 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 क्यूपासून QUACKS कोणाचा? डकचा असते. आणि हे काय? स्क्वॅक हे पॅरोटचा आवाज. हे लक्षात ठेवा. आणि फ्रॉगचा आवाज काय? क्रोक्स. फ्रॉगचा ड्राव ड्राव करणे. हे सगळं लक्षात घ्या बरं का मुलांनो. आता जर तुम्हाला एवढं जर समजलं तर नक्कीच मला विश्वास आहे या प्रकरणाच्या माध्यमातून तुम्हाला 8 मार्क म्हणजे 4 प्रश्नांची उत्तरं हे अचूक बरोबर येतील. तुम्ही जे मेहनत घेतलात, परिश्रम केलात, पाठांतर केलात त्याचं फळ नक्की मिळेल. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.